कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 25.6 फुटांवर आली आहे। या परिसरातील 17 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। राधानगरी धरणातून सुद्धा विसर्ग सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधून पावसाच्या हलक्या सरी सगळीकडे कोसळत आहेत असं समजतंय। राधानगरी धरणातून सुद्धा आता विसर्ग सुरू करण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा साधारणपणे 25.6 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शेखर, पंचगंगा नदीची पाणी पातळी वाहतीये, अजूनही अनेक बंधारे पाण्याखाली आहेत। कधीपर्यंत नेमकं हे पाणी पातळी कमी होऊ शकतं किंवा धोका पातळीच्या हे सगळे पाणी पातळी आता जवळ चालली आहे का? रुंदी अजूनही धोका आणि इशारा पातळीपर्यंत जाण्यासाठी खूप उशीर आहे आणि दुसरीकडे देखील पावसानं उसंत घेतलेली आहे। बऱ्यापैकी शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पावसानं कालपासून उसंत घेतलेली आहे। काही भागांमध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये पाऊस जरी पडत असला तरी काही भागांमध्ये उघडीप असल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती आता स्थिर पाहायला मिळते। उलट त्यामध्ये 2 ते 3 इंचांनी आता कमी देखील झाल्याची पातळी जी आहे ती पाहायला मिळते। खर तर एकीकडे ही पाणी पातळी कमी होत असली तर दुसरीकडे अजूनही जिल्ह्यातले 17 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत। दुसरीकडे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो सुरूच आहे। विसर्ग सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती जवळपास 25 ते 26 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। हीच पाणी पातळी जर आज पुन्हा एकदा पाऊस जर लागला तर ती पुन्हा एकदा 3 ते 4 फूट वाढण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी पावसानं उघडीप दिल्यामुळे पाणी पातळी जी आहे ती आता स्थिर पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे आज आणि उद्या कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे त्याच्यावरची पुढची गणित अवलंबून असणार। अगदी शेखर, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।